बोपखेल दापोडी या लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून जाणारा रस्ता खुला करण्याच्या मागणीवरून बोपखेलच्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं। ते पोलिसांनी अक्षरशः चिरडून टाकलं। न्यायालयाच्या आदेशानुसार लष्करानं रस्ता बंद केला असला तरी यामध्ये लष्कराची आडमुठी भूमिका होती अशीच स्थानिकांची भावना आहे। विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दापोडी, पिंपळे गुरव, तळवडे, देहू इथे लष्कराच्या जमिनी आहेत। या जमिनी बऱ्याच ठिकाणी नागरिकांनीच लष्कराला दिल्या आहेत, त्याही कवडी मोलभावानं। या जमिनी आता महापालिकेला रस्ते आणि विविध विकास कामांसाठी परत हव्या आहेत, पण लष्कर त्या जमिनी परत करण्यासाठी महापालिकेकडे कोट्यवधी रुपये मागत आहे। मुंबई पुणे रस्ता, नाशिक फाटा ते वाकड, औंध रावेत, पिंपळे सौदागर, पुणे आळंदी रस्ता, पिंपरी डेअरी फार्म आणि पिंपळे निलख रस्ता यासाठी पालिकेला तब्बल 111 कोटी 35 लाख रुपये लष्कराला द्यावे लागणार आहेत। याला नागरिकांचा विरोध होऊ लागलाय। संरक्षण खात्याची त्या ठिकाणी आडकाठी कायम आहे। मला वाटतं या बाबतीत संरक्षण खात्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करू आणि ह्या देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा विचार करून प्राधान्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे। दुसरीकडे बोपखेल प्रश्नावर अजूनही तोडगा दृष्टीपथात नाही। या सर्व बाबी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासमोर मांडणार असल्याचं भाजप खासदार अमर साबळे यांनी सांगितलं। माननीय हायकोर्ट यांच्याकडे जे ॲफिडेव्हिट दाखल केलं जाणार आहे त्यामध्ये पर्यायी रस्ता उभा राहीपर्यंत त्या ठिकाणच्या नागरिकांना ही पूर्वीची वहिवाट चालू ठेवावी अशा पद्धतीची प्रेयर पिंपरी चिंचवड कमिशनर यांनी केली पाहिजे, तसा आम्ही आग्रह धरणार आहोत। लष्कर देशाच्या संरक्षणासाठी आहे, त्यामुळे त्यांच्याकडून दंडेली अपेक्षित नाही। म्हणूनच बोपखेल सारख्या घटना चर्चेतनं टाळता येणं शक्य आहे। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।